डिसेंबरच्या त्या हाडे गोठवणाऱ्या थंड रात्री आकाशातील तारेही ढगांच्या काळ्या जाड पडद्यात तोंड लपवून जमिनीवर होणाऱ्या एका मोठ्या अन्यायाला पाहण्यापासून स्वतःला वाचवत असल्यासारखे वाटत होते. तरीही शहराच्या या सुंदर आणि महागड्या भागात जिथे पैशाचा पाऊस पडत असतो तिथे एक भव्य बंगला प्रकाशात इतका न्हाऊन निघाला होता की जणू आकाश जमिनीवर उतरले आहे. हा बंगला शहरातील नावाजलेल्या उद्योगपती पाटील यांचा होता. आज त्यांच्या एकुलता एक मुलाच्या लग्नाचा समारंभ मोठ्या जल्लोषात सुरू होता. त्याच बंगल्याच्या मुख्य दरवाजाबाहेर गडद अंधार आणि पूर्ण शांततेत एक माणूस थंडीने थरथर कापत आपल्या फाटक्या जुन्या शालीला स्वतःभोवती गुंडाळण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता. हा अरुण होता, या लग्नातील वधू स्नेहाचा सख्खा मामा आणि माझा एकुलता एक मोठा भाऊ, ज्याने तरुण वयात वडिलांचा आधार डोक्यावरून गेल्यानंतर आपल्या बहिणीला वडिलांसारखेच वाढवले होते. अरुणचे वय सुमारे 45 वर्षांचे होते, पण गरिबीच्या गिरणीत पिळून निघाल्याने आणि जगाच्या माराने त्याच्या चेहऱ्यावर वेळेआधीच म्हातारपणाचे सावट होते. त्याचे गाल आत गेल्यासारखे होते आणि डोळ्यांभोवती काळी वर्तुळे होती. ती त्याच्या रात्रीच्या जागरणाची आणि भुकेल्या रात्रीची साक्ष देत होती. त्याच्या अंगावर कुर्ता पायजमा होता. त्याचा रंग गरिबीमुळे उतरून गेला होता आणि ठिकठिकाणी बारीक शिवण त्याची साक्ष देत होती की हा जोडा त्याच्यावर कित्येक वर्षांपासून आहे. पायात प्लास्टिकच्या चपला होत्या, ज्याचा अंगठा तुटला होता आणि त्याला जोडण्यासाठी एक तुटलेली तार वापरली होती. या गरिबीच्या मागेही आज त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अशी चमक जी फार मोठी लढाई जिंकल्यानंतर विजयी माणसांच्या डोळ्यात असते. तो वारंवार आपल्या थरथरत्या हाताने आपल्या घाणेरड्या वेस्टकोटच्या आतील खिशाला स्पर्श करत होता. तिथे त्याने एक अशी गोष्ट लपवून ठेवली होती जी त्याने आपल्या एकुलत्या एक भाची स्नेहाच्या सुखासाठी आणि माझा मान राखण्यासाठी बलिदान दिली होती. अरुणच्या मनात उकळ्या फुटत होत्या. त्याला आठवत होते की जेव्हा आमचे आई वडिलांचे निधन झाले तेव्हा मी फक्त 10 वर्षांची होते आणि अरुणने आपले शिक्षण सोडून मजुरी सुरू केली होती, यासाठी की माझ्या डोळ्यात कधी अश्रू येऊ नयेत. त्याने स्वतः भुकेले राहून मला खाऊ घातले होते. स्वतः जुने कपडे घालून मला नवे कपडे आणून दिले होते. मला आई वडिलांसारखे वाढवले होते आणि नंतर एका चांगल्या घरात माझे लग्न लावून दिले होते, जिथे जाऊन मी श्रीमंत झाले आणि हळूहळू आपल्या गरीब भावाला विसरत गेले. पण भावाची माया कुठे कमी होते. आज माझ्या मुलीचे लग्न होते आणि अरुण आपल्या बहिणीने बोलावले नसतानाही चालत आला होता. कारण मामा, हे नातंच वडिलांसारखं असतं. या विचाराने त्याच्या पाऊलात जीव आला. तो डगमगत डगमगत दरवाजाकडे गेला, जिथे बॉडीगार्डच्या गणवेशातील मजबूत गार्ड हातात शस्त्रे घेऊन उभे होते आणि येणाऱ्या श्रीमंत पाहुण्यांच्या गाड्यांना सॅल्यूट मारत होते. अरुण जेव्हा प्रकाशाने भरलेल्या हॉलमध्ये आला तेव्हा गार्डांच्या नजरा त्याच्यावर पडल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर रागाचे भाव उमटले. एका गार्डने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला थांबवले आणि कठोर आवाजात म्हणाला की अरे बाबा, कुठे तोंड उचलून आत घुसलायस? दिसत नाही का इथे लग्न चालू आहे? हा काही अनाथ आश्रम नाही. चल निघ इथून आणि मागच्या दरवाजावर जाऊन बस. जेव्हा जेवण उरेल तेव्हा मिळेल, आत येण्याची गरज नाही. अरुणला आपला स्वाभिमान दुखावल्यासारखे वाटले, पण बहिणीची माया पुढे आली. त्याने हात जोडून थरथरत्या आवाजात मला सांगितले की बेटा, मी भिकारी नाही. मी स्वाती मॅडमचा सख्खा भाऊ आहे, स्नेहाचा मामा आहे. मला आत जाऊ द्या. मी फक्त आपल्या बहिणीला आणि भाचीला पाहण्यासाठी आलो आहे. हवे तर स्वाती मॅडमांना विचारून घ्या. मी फक्त एकदा त्यांना पाहून निघून जाईल. मी त्यांचा सख्खा भाऊ आहे. आज माझ्या भाचीचे लग्न आहे. मी माझ्या भाचीच्या लग्नात आलो आहे. कृपया मला आत जाऊ द्या. हे ऐकून गार्ड जोरात हसू लागले, जे अरुणच्या मनावर हातोड्यासारखे कोसळले. दुसऱ्या गार्डने कठोरपणे सांगितले, म्हणजे तुम्ही मालकींचे भाऊ आहात. जरा आपला चेहरा आणि कपडे आरशात पहा. स्वाती मॅडम कोट्याधीश आहेत आणि तुम्ही भिकारी वाटता. खोटे बोलताना लाज वाटत नाही? तुम्ही त्यांचे भाऊ असता तर मोठ्या गाडीत आला असता.
असे फाटके कपडे घालून पायी नाही आला असता. स्वाती मॅडमचा कोणी भाऊ नाही. वेडा दुसऱ्याला बनव. चला आता निघ इथून, नाहीतर धक्के देऊन बाहेर काढू. अरुणच्या डोळ्यात अश्रू तरंगू लागले. त्याने खूप विनवणी केली की देवाच्या नावाने एकदा स्वातीला बोलवा. ती स्वतः ओळखेल. मला फक्त एकदा स्वातीशी भेटायचे आहे. तिच्याशी बोलायचे आहे. ती माझी बहीण आहे. मी इतकी वर्ष तिला पाहिले नाही. आज माझ्या भाचीचे लग्न आहे. मी त्यांना भेटायला आलो आहे. कृपया मला जाऊ द्या. आवाज वाढल्याने मी आतून जड साडीत आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजून बाहेर आले. माझ्या चेहऱ्यावर खूप आनंद होता आणि मी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी दरवाजाजवळ आले होते. जेव्हा माझी नजर दरवाजाजवळ उभ्या त्या माणसावर पडली, माझ्या भावावर, अरुणवर पडली, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. त्याऐवजी की मी धावत जाऊन भावाला मिठी मारते, माझा चेहरा पिवळा पडला आणि कपाळावर घामाचे थेंब येऊ लागले. हाच तो भाऊ होता ज्याने आपले तरुणपण माझ्यासाठी संपवले होते, ज्याने माझ्या नावाने लग्न केले नव्हते, ज्याने माझ्यासाठी आपली सगळी सुखे सोडली होती, ज्याने माझी प्रत्येक इच्छा बोलण्याआधीच पूर्ण केली होती. पण आज मला त्यात माझा भूतकाळ आणि माझी बदनामी दिसत होती. मी घाबरून इकडे तिकडे पाहिले की कुठे माझे सासरे किंवा माझ्या श्रीमंत मैत्रिणी हा नजारा पाहत तर नाहीत. माझ्या डोळ्यात भावासाठी प्रेमाऐवजी भीती आणि लाज होती की कोणी त्याला पाहिले तर विचारेल हा कोण आहे. मी लोकांना काय उत्तर देत. मी झपाट्याने पुढे गेली आणि गार्डनना मागे होण्याचा इशारा केला. अरुणने हसत दोन्ही हात पसरले आणि डोळे पाणावलेले असताना म्हणाला की स्वाती, माझी बहीण, अभिनंदन, ये माझी बहीण. पण मी त्याला झटकून दिले आणि दात ओठात पकडून दबक्या आवाजात म्हणाले की तुम्ही इथे काय करण्यासाठी आला अरुण? मी तुम्हाला फोन करून आधीच सांगितले होते ना की स्नेहाच्या लग्नात येऊ नका. तुम्ही माझा तमाशा करायला आणि माझे नाक कापायला का आलात? जर कोणाला तुम्ही इथे दिसलात आणि मला विचारले की हा कोण आहे तर मी काय उत्तर देईन? की तुम्हासारखा गरीब माझा कोण लागतो? अरुणचा हात हवेतच राहिला. त्याला विश्वास बसत नव्हता की मी तीच आहे ज्यासाठी तो इतकी मजुरी करत राहिला. त्याने मोडक्या आवाजात सांगितले की स्वाती, मी फक्त तुझ्या सुखात सामील होण्यासाठी आलो होतो आणि स्नेहासाठी एक भेट आणली होती. तू पाहशील तर तुला खूप आवडेल. त्याने खिशाकडे हात नेला, पण मी त्याला थांबवले आणि रागाने पाहत म्हणाले की मला तुझ्या भेटवस्तूची गरज नाही. तुझी हीच मोठी कृपा होईल की तू आत्ता आणि याच वेळी इथून निघून जा. पहा तुझी अवस्था. तू भिकाऱ्यापेक्षा कमी वाटत नाही. जर माझ्या सासरच्यांनी किंवा स्नेहाच्या सासरच्यांनी तुला पाहिले तर ते काय विचार करतील? की स्वातीचा भाऊ 2 पैशांचा मजूर आहे. आमची इज्जत मातीत होईल. तू इथे माझी बदनामी करण्यासाठी का आलास? मी तुला आधीच सांगितले होते की इथे येऊ नको, नाहीतर चांगले होणार नाही. पण तू माझ्या ऐकतो कुठे? आता तू इथे आलासच, माझी बदनामी होईल. कृपया माझ्यावर दया कर आणि आत्ता इथून निघून जा. हे ऐकून जणू अरुणच्या मनावर कोणीतरी खंजर चालवले होते. तो आपल्या बहिणीसाठी काय काय करून आला होता. आपले घर, आपली छत सगळे विकून आला होता की माझे डोके उंच राहावे. पण मी त्याला माझी बदनामी समजत होते. स्वाती माझी बहीण, तू विसरली आहेस का की मी कोण आहे? मी तुझा भाऊ आहे. मी तुझ्याशी आणि माझ्या भाचीशी भेटण्यासाठी आलो होतो. तुला अभिनंदन देण्यासाठी आलो होतो आणि तुझ्यासाठी भेटवस्तूही आणली होती. त्याने दुःखी आवाजात सांगितले, कृपया अरुण, इथे तमाशा करू नको. इथून निघून जा. जर कोणाला तू इथे दिसलास तर मी बदनाम होईल. माझी बदनामी होईल. इथे माझ्या मुलीचे लग्न चालू आहे. जर तिच्या सासरच्या लोकांनी तुला पाहिले तर ते हे नाते संपवतील. कृपया इथून निघून जा. हे सगळे बोलणे चालू असतानाच अचानक स्नेहाची सासू, जी फार अभिमानी आणि श्रीमंत बाई होती, आपल्या नातेवाईकांसह तिथे आली. तिने नाकावर रुमाल ठेवला आणि अरुणला डोक्यापासून पायापर्यंत तिरस्काराने पाहिले आणि मला विचारले की अरे स्वाती बहीण, हा कोण आहे आणि दरवाजाजवळ पाहुण्यांचा रस्ता का रोखून ठेवला आहे? हा तो क्षण होता जेव्हा अरुणची नजर माझ्यावर खेळली होती. त्याला अपेक्षा होती की आता तरी मी खरे सांगेन. आता तरी मी सांगेन की हा माझा तो प्रेमळ भाऊ आहे ज्यामुळे आज मी इथे आहे, ज्याने माझ्या सुखासाठी आपली सगळी सुखे संपवली,
ज्याने मला दिवस रात्र एक करून इथपर्यंत पोचवले. पण मी जे उत्तर दिले त्याने अरुणला रडवले. मी एक खोटं हसू माझ्या चेहऱ्यावर सजवलं आणि त्यांच्याकडे पाहून बोलले की अरे काही नाही विहीनबाई, हा कोणी नाही, फक्त आमच्या गावातील एक जुना घराण्याचा नोकर आहे. लहानपणापासून आमच्या घरात काम करतो. बिचारा गरीब आहे आणि मेंटली तरी थोडा हलका आहे. जुन्या मालकांच्या सुखाची बातमी ऐकून तोंड उचलून चालत आलाय, काही खाण्यापिण्याच्या लोभात. अरुण हे ऐकून अवाक झाला. त्याचे डोळे फाटलेले राहिले. त्याच्या सख्ख्या बहिणीने त्याला नोकर बनवले, त्याला एक वेड्याचे नाव दिले. त्याचा संयम तुटू लागला होता. तो ओरडू इच्छित होता की स्वाती, मी तुझा भाऊ आहे, तुझं रक्ताचं नातं आहे. मी तो आहे ज्याने तुला सुखी ठेवण्यासाठी सगळं काही केलं, तुझ्या इच्छा बोलण्याआधीच पूर्ण केल्या. पण त्याची नजर जेव्हा माझ्या डोळ्यात पडली तेव्हा तिथे एक विनंती दिसली, एक भीक दिसली की माझी इज्जत राख. अरुण जो नेहमी माझ्यासाठी त्याग करत आला होता, आज पुन्हा त्याची आईसारखी माया जागी झाली. त्याने विचार केला की जर माझ्या अपमानातच माझ्या बहिणीची इज्जत लपलेली असेल तर मी प्रत्येक विषाचा प्याला पिऊन घेईन. तो शांत राहिला आणि नजरा खाली ठेवल्या. स्नेहाच्या सासूने तिरस्काराने सांगितले की चांगले तर ही गोष्ट आहे, हे नोकर लोकही ना संधी पाहून येतात. असो, जर आलाच आहे तर त्याला असं फुकटात उभा ठेवू नको. आज तरी सफाई करणारे कमी आले आहेत आणि पाहुण्यांच्या बुटांवर धूळ चिटकलेली आहे. स्वाती, त्याला सांग की दरवाजाजवळ बस आणि नवरदेव आणि येणाऱ्या सगळ्या खास पाहुण्यांचे बूट साफ कर. आणि हो, त्याला सांग की चोरी करू नको, नाहीतर पोलिसांच्या ताब्यात देऊ. चला, त्याला लवकर कामावर लावा आणि आत या. आता ही व्यवस्था पाहू. माझ्याकडे आता मागे हटण्याचा मार्ग नव्हता. मी मनावर दगड ठेवला आणि अरुणकडे वळले. माझे डोळे कठोर होते. मी बोटाच्या इशाराने अरुणला आदेश दिला. ऐकलेस तू अरुण? मॅडम काय म्हणत आहेत? जा तिथे कोपऱ्यात बस आणि हे कापड पकड. खबरदार, जो कोणती तक्रार आली, जितकेही पाहुणे येतील तू त्यांचे बूट साफ करशील आणि गाड्यांच्या टायरांवरून माती झाडे. यातच तुझी भलाई आहे, नाहीतर गाठ तुला धक्के देऊन बाहेर काढतील. आणि कोणाशीही बोलण्याची गरज नाही. फक्त आपल्या कामापुरते काम कर आणि कोणाशीही बोलू नको आणि कोणाला आपली खरी ओळख सांगू नको. फक्त जे काम दिले आहे ते कर आणि इथून निघून जा. पुन्हा इथे येऊ नको. अरुणचे काळीज तोंडात आले होते. त्याच्या म्हाताऱ्या हाडांमध्ये जीव नव्हता. तो मागील 2 महिन्यांपासून भुकेला होता. फक्त पाण्याच्या घोटावर गुजराण करत होता की भाड्याचे पैसे वाचवून इथे पोचावे आणि परत येताना बहीण आणि भाचीचे डोके उंच करावे. पण इथे त्याला जे मिळत होते ते फार दुःखदायक होते. त्याने थरथरत्या हाताने ते घाणेरडे कापड पकडले आणि या भव्य दरवाजाच्या एका कोपऱ्यात जमिनीवर बसला. ती जमीन जिची थंडी त्याच्या हाडांमध्ये उतरत होती. पाहुण्यांचे येणे जाणे सुरू झाले होते. मोठमोठ्या चमकदार गाड्या थांबत नव्हत्या आणि त्यातून महागडे सूट आणि साड्यांमध्ये सजलेले लोक उतरत होते. अरुण प्रत्येक येणाऱ्याच्या पायापाशी झुकत असे आणि त्यांचे बूट साफ करू लागत असे. तोच अरुण ज्याच्या खांद्यावर बसून मी माझे लहानपण घालवले होते, आज मीच त्याला पाहुण्यांच्या पायापाशी टाकले होते. तो अरुण ज्याने मला वाढवण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य घालवले होते, ज्याने आपले सुख पाहिले नव्हते, फक्त माझ्या सुखांना सर्वोच्च स्थान दिले होते आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली होती. आणि नंतर माझे एका मोठ्या घराण्यात लग्नही लावले होते. कोणी पाहुणे त्याला तिरस्काराने पाहत तर कोणी त्याला पायाने ठोकर मारून सांगत की काळजीपूर्वक साफ कर, पॉलिश खराब होऊ नये. अरुणच्या कमरेत फार दुखापत होत होती. त्याचे डोके गरगरत होते. भूक आता त्याच्या पोटात मोरडा निर्माण करत होती. आतून जेवणाचा सुगंध येत होता. जेवणाच्या सुगंधांनी हवा सुंदर बनली होती. अरुणच्या तोंडात पाणी भरत होते, पण तो घशातून खाली उतरवत असे. त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते आणि तो कापडाने बूट साफ करत जात असे. सोबतच आपले अश्रूही पुसत जात असे. नवरदेव जेव्हा आपल्या मित्रांसह आत आला तेव्हा त्यानेही तिरस्काराने अरुणकडे पाहिले आणि आपला महाग बूट पुढे केला. हाच तो मुलगा होता जो आता माझ्या लाडक्या मुलीचा नवरा होणार होता. अरुणच्या मनात वारंवार विचार येत की तो उठून उभा राहावा आणि आपल्या खिशातून ते चेक आणि डायरी काढून माझ्या तोंडावर मारावा आणि सांगावं की तो किती श्रीमंत मनाचा आहे. पण नंतर माझा घाबरलेला चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर येत आणि तो पुन्हा नोकर बनत.
तास निघून जात, थंडी वाढत जात आणि अरुण तिथेच आकुंचित होऊन बसून राहिला. कोणीही त्याला पाण्याचा एक ग्लासही विचारला नाही. तो तमाशा बनून आपल्या बहिणीच्या सुखांना दुरून पाहत राहिला. जेव्हा रात्र निघून गेली, जेवण सुरू झाले आणि पाहुणे पोट भरून डकले घेत बाहेर निघू लागले, तेव्हा अरुणची अवस्था खराब झाली होती. त्याच्या शरीरात आता अजिबात जीव शिल्लक नव्हता. तो निर्वीय झाला होता. शेवटी जेव्हा गर्दी कमी झाली आणि समारंभ संपण्यावर आला, तेव्हा मी बाहेर आले. अरुणने विचार केला की कदाचित आता जेव्हा सगळे निघून गेले आहेत, तेव्हा मी त्याला मिठी मारेन, त्याच्याकडून माफी मागेन आणि त्याला जेवण देईन. त्याच्याशी प्रेमाने 2-4 शब्द बोलून त्याला आत घेऊन जाईन. पण माझ्या चेहऱ्यावर अजूनही तीच कठोरता होती. मी जलद पावलांनी चालत अरुण जवळ आले आणि आपल्या पर्समधून काही मुडलेली नोटे काढून अरुणच्या अंगावर अशी फेकली जशी कोणत्या भिकाऱ्याला भीक दिली जाते आणि विषारी आवाजात बोलले की खूप तमाशा केलास तू आज माझा. चांगले झाले की कोणाला कळले नाही की तू कोण आहेस. आता हे पैसे पकड आणि इथून दफा हो. आणि ऐक, आजच्या नंतर या घराकडे वळूनही कधी पाहू नको. माझ्या मुलीच्या सासरच्या लोकांना जर कळले तर ते नाते तोडतील. जर असे काही घडले तर मी तुला कधी माफ करणार नाही. आता इथून जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर निघून जा आणि पुन्हा आपला चेहरा दाखवू नको. आणि हो, लक्षात ठेव, तू माझ्यासाठी मेलास आणि मी तुझ्यासाठी मेले आहे. हे बोलून मी मागे वळूनही पाहिले नाही आणि पुन्हा आत गेले. दरवाजा बंद झाला आणि अरुण बाहेर एकटा राहिला. त्याने जमिनीवर विखुरलेल्या नोटांना उचलले नाही. त्याच्या नजरांसमोर अंधार पसरत होता. त्याच्या मनाची दुनिया उद्ध्वस्त झाली होती. ज्या बहिणीसाठी त्याने लग्न केले नव्हते, ज्यासाठी आपले सगळे लुटवले, आज त्याच बहिणीने त्याला आयुष्यातून माशीसारखे बाहेर फेकले. त्याने थरथरत्या हाताने आपली भेट टटोळली. ती अमानत अजूनही तिथे होती, पण आता तिची किंमत नव्हती. तो डगमगत उठला. भूक आणि तहानेने त्याच्या शरीरातून जीव काढला होता, पण त्यापेक्षा मोठी जखम त्याच्या मनावर झाली होती. तो सुनसान रस्त्यावर चालू लागला. त्याचे अश्रू सुकले होते, कारण आता रडण्यासाठीही त्याच्या आत पाणी शिल्लक नव्हते. तो रस्त्याच्या मध्यभागी वेड्यासारखा चालत होता. त्याला गाड्यांचे हॉर्न ऐकू येत नव्हते. त्याला फक्त माझं ते बोलणं ऐकू येत होतं की तू माझ्यासाठी मेलास. जर तू पुन्हा या घरात पाऊल ठेवलेस तर चांगले होणार नाही. निघून जा इथून. जर कोणाला तुझ्याबद्दल कळले की तू कोण आहेस तर माझ्या मुलीचे नाते संपेल. आणि नंतर तो धोकादायक क्षण जवळ आला, जेव्हा तो रस्ता ओलांडण्यासाठी वळला आणि समोरून येणाऱ्या वेगवान गाडीच्या हेडलाईट्सने त्याला आपल्या आवाक्यात घेतले. पण त्यावेळीही त्याचा हात आपल्या खिशावर होता, त्या रहस्यावर जो आता फक्त त्याच्या मृतदेहासह उघड होईल. एक जोरदार धडक झाली आणि अरुणचा देह हवेत उडून दूर जाऊन पडला. रक्ताचा फवारा फुटला आणि रस्त्याची काळी जमीन लाल झाली. तो तिथेच तडफडू लागला. पण त्या सुनसान रस्त्यावर त्याची किंकाळी ऐकणारं कोणी नव्हतं. फक्त त्या शांत डायरीशिवाय, जी त्या रात्रीच्या अंधारात आपल्या आत एका भावाचे रक्त आणि एका बहिणीचा तिरस्कार सामावून घेऊन गेली होती. दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवला होता, पण हा सूर्य अरुणसाठी उगवला नव्हता, कारण त्याचे डोळे कायमचे बंद झाले होते. हा सूर्य माझ्यासाठी उगवला होता, जे आपल्या मुली स्नेहाच्या लग्नाच्या पहिल्या सकाळी डोळ्यात सुखाचे स्वप्न आणि मनात आपल्या यशाचा अभिमान सजवून तयार झाले होते. मी आपल्या घरात होते आणि संध्याकाळच्या रिसेप्शनच्या तयारीसाठी खूप आनंदी होते, कारण मला वाटत होते की मी जग जिंकले आहे. मी आपल्या भूतकाळाला, आपल्या गरीब भावाला आपल्या दरवाजातून हाकलून देऊन आपल्या अभिमानी आयुष्यात पाऊल रोवले होते, जिथे फक्त पैसा बोलतो आणि रक्ताच्या नात्यांची किंमत नसते. पण वरच्या देवाला काही वेगळेच मान्य होते. कर्माची गिरणी फार हळू चालते, पण जेव्हा पिसते तेव्हा बारीक पिसते. अजून मी आपल्या विचारांच्या महालात गर्क होते आणि संध्याकाळच्या रिसेप्शनसाठी आपले दागिने निवडत होते. मी खूप आनंदी होते की मी आपल्या मुलीला इतक्या श्रीमंत घराण्याची सून बनवले. आता माझी मुलगी नेहमी सुखी राहील आणि माझेही डोके नेहमी उंच राहील की माझी मुलगी कोणत्या घराण्यात गेली आहे. मी अजून हे सगळे विचार करत होते की अचानक ड्रॉइंग रूमचा दरवाजा जोरात उघडला आणि स्नेहाची सासू, जी कालपर्यंत फार गोड बनलेली होती,
आणि जिची स्तुती करत माझी जीभ थांबत नव्हती, आज कपाळावर आठ्या घालून आणि डोळ्यात रागाची चमक घेऊन आत आली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलीही होत्या, ज्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आणि चालाक हसू होते. मी घाबरून पुढे सरसावले आणि त्यांना नमस्कार केला आणि बसवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्या बोलण्याला उत्तर न देता त्या माझ्यासमोर उभ्या राहून मला डोक्यापासून पायापर्यंत पाहू लागल्या आणि खूप रागाने भरलेल्या आवाजात बोलल्या की स्वाती बहीण, तयारी तर तू करत आहेस, पण जरा माझे बोलणे कान उघडे ठेवून ऐक. आम्ही तुझ्या मुलीसाठी शहरातील सर्वात महाग आणि सर्वात मोठा रिसेप्शन हॉल बुक केला आहे, ज्याची सजावट आणि जेवणाचा खर्च कोट्यावधी आहे, की आमच्या घराण्याची नाक उंच राहावी आणि लोक वाहा वाहा म्हणावेत. आम्ही आमचे काम पूर्ण केले आणि पाण्यासारखा पैसा वाहवला आहे. पण टाळी एका हाताने वाजत नाही स्वाती बहीण. आता तुझी पाळी आहे की तू आमची इज्जत राख. आमच्या घराण्याचा एक नियम आहे आणि तो असा की रिसेप्शनच्या स्टेजवर नवरदेव तेव्हाच बसतो जेव्हा वधूच्या घराण्यातून त्याला कोणती तरी इतकी महाग वस्तू दिली जाते जी आमच्या दर्जाच्या योग्य असेल. पहा, आम्ही तुमच्या मुलीवर इतका खर्च केला आहे, तर आता आमचाही हक्क आहे की आमचा मुलगा आज संध्याकाळी रिसेप्शनच्या स्टेजवर बसेल तेव्हा त्याचा हात रिकामा नसावा. आम्हाला आमच्या मुलासाठी हिऱ्याची ती खास घड्याळ हवी, जी इम्पोर्टेड असेल आणि ज्यात खरे हिरे जडलेले असतील, ज्याची किंमत किमान 50 लाख असेल. आणि ही घड्याळ तुला आत्ता आणि याच वेळी मागवावी लागेल की संध्याकाळी समारंभापूर्वी ते घालू शकेल. नाहीतर लोक काय म्हणतील की मुलाकडच्या लोकांनी तर कोट्यवधीचा हॉल बुक केला, पण मुलीकडच्या लोकांनी एक घड्याळही दिले नाही. आम्हाला ती भेटवस्तू काहीही झाले तरी हवी. आम्हाला आमच्या घराण्याची नाक कापू द्यायची नाही. आम्ही खूप जास्त खर्च केला आहे आणि आता या छोट्या गोष्टीवर आमचे नाव कमी करू इच्छित नाही. अपेक्षा आहे की तू आमचे बोलणे समजत आहेस. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा चेहरा जो मेकअपमध्ये लपलेला होता भयाने पिवळा पडला आणि घशात काटे टोचू लागले. मी हकलत आणि हात जोडत बोलले की बहीण, पण आता इतक्या लवकर मी कुठून आणणार? माझ्याकडे आता इतके पैसे शिल्लक नाहीत. मुलीचे दागिने बनवण्यात आणि लग्नाच्या इतर खर्चात माझी सगळी बचत संपली आहे. मी तर कमिटी टाकून आणि काही जमीन विकून हे सगळी व्यवस्था केली होती की माझ्या मुलीचे डोके उंच राहावे. आणि तसेही रिसेप्शन तर मुलाकडच्या लोकांची जबाबदारी असते. आम्ही तर खूप काही केले आहे. तुमचे नाव खाली होऊ दिले नाही. आम्ही आमच्या मुलीला खूप दिले आहे, पण आता या अचानकच्या मागणीने खूप काही बदलेल बहीण. ही व्यवस्था मी आता करू शकत नाही. स्नेहाच्या सासूचा स्वभाव लगेच बदलला. त्यांच्या डोळ्यात राग भडकू लागला. त्या माझ्याजवळ येऊन बोटं हलवत धमकीच्या आवाजात बोलल्या, तर तू काय म्हणू इच्छित आहेस? की तू गरीब आहेस आणि कोट्यवधी खर्चाच्या बदलात तुमच्याकडे आमच्या हिऱ्यासारख्या मुलाला देण्यासाठी एका घड्याळाचे पैसे नाहीत? तर मग इतक्या मोठमोठ्या गप्पा का मारल्या की आमचे घराणे खूप श्रीमंत आहे, आमच्याकडे जमिनी आहेत? जर तुमचे घराणे इतके उंच आहेत तर फोन कर तुझ्या त्या भावाला, ज्याचा तू उल्लेख करत होतीस की तो खूप मोठा जमीनदार आहे, आणि त्याला सांग की आपल्या बहिणीची इज्जत वाचव. नाहीतर लक्षात ठेव स्वाती, जर संध्याकाळपर्यंत ती घड्याळ आली नाही तर हॉलमध्ये रिसेप्शन तर होईल, पण त्यात तुझी मुलगी वधू बनून बसणार नाही. आणि आम्ही भरल्या सभेत माईकवर सगळ्यांना सांगू की आम्ही गरीब घराण्यात नाते केले आहे आणि नंतर सगळे आयुष्य तुझ्या मुलीला आमचे तोंड पाडके ऐकावे लागतील आणि ती नोकरांसारखी राहील. हा निर्णय आता तुझ्या हातात आहे. तू इच्छित असशील तर तो बदलू शकतेस, नाहीतर आम्ही जे बोलतो आहोत ते आम्ही करू. त्याने खूप रागाने सांगितले. पण बहीण, तुम्ही माझी मजबुरी समजा. मुलीचे लग्न करणे इतके सोपे काम नसते. आम्ही इतके दागिने दिले आहे, इतका खर्च केला आहे. फक्त तुमचाच खर्च झाला नाही, आमचाही खूप झाला आहे. आता 50 लाख अचानक हे सगळे आमच्याकडून होणार नाही. कृपया बहीण, थोडी दया करा. मी त्यांना विनंतीच्या आवाजात बोलले. आम्हाला जे बोलायचे होते ते आम्ही बोललो. आता तुझ्यावर आहे की तू आपले नाव वर करू इच्छित आहेस की खाली. आम्ही जे बोललो आहोत ते आम्ही करू. हे बोलून ती पाय पटकवत खोलीतून बाहेर निघून गेली आणि मी तिथेच फरशीवर पडले. जणू कोणीतरी माझी कमर तोडली आहे. पण मेंदू सुन्न झाले होते. 50 लाख! यावेळी माझ्याकडे 50,000ही शिल्लक नव्हते.
मी आपली खोटी श्रीमंती दाखवण्यासाठी आपल्या हैसियतीपेक्षा जास्त खर्च करून टाकला होता आणि आता ही नवीन मागणी मला माझ्या मृत्यूसारखी वाटत होती. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी रडत रडत विचार करू लागले की आता मी कोणाला फोन करू, कोणाला बोलवू. जगाच्या नजरेत तर माझा भाऊ श्रीमंत होता, पण खरे सांगायचे तर माझा एकच भाऊ होता, अरुण, ज्याला मी काल रात्री अपमानित करून आणि नोकर बनवून धक्के देऊन बाहेर काढले होते. मला अरुणचा तो उदास आणि मोडलेला चेहरा आठवू लागला, जेव्हा तो म्हणत होता की स्वाती, मी तुझ्यासाठी एक भेटवस्तू आणली आहे. मी जोरजोरात आपले डोके आपटू लागले. मी उद्ध्वस्त झाले. काश मी अरुणचं बोलणं ऐकून घेतलं असतं. कदाचित तो काही छोटी मोठी वस्तू देत असता ज्याला मी विकून काही इज्जत वाचवू शकले असते, पण नाही. तो तर फाटके जुने कपडे घालून आला होता. तो 50 लाखांचे घड्याळ कुठून आणणार? तो तर स्वतः भुकेला नग्न होता. माझ्या विचारांची धारा निराशा आणि पश्चातापाकडे वाहत होती, पण पश्चाताप आता काही कामाचा नव्हता. वेळ जलद निघून जात होता. दुपार मावळून संध्याकाळ होत होती आणि माझा भव्य घरात एक विचित्र शांतता आणि भीतीचे वास्तव होते. कारण अजून काही वेळापूर्वी स्नेहाच्या सासूचा फोन पुन्हा आला होता, ज्याने माझी सगळी हिंमत तोडली होती. ती स्पष्ट शब्दात सांगून गेली होती की जर हिऱ्याच्या घड्याळाची व्यवस्था झाली नाही तर हॉलमध्ये पाऊल ठेवण्याची गरज नाही आणि आम्ही तुमची बदनामी करण्यात एक मिनिटही घालवणार नाही. आणि तुमच्या मुलीसोबत काय वागणूक होईल तेही तुम्ही चांगले जाणता. त्यामुळे चांगले हे होईल की तुम्ही आमचे बोलणे पूर्ण करा. माझे डोके बंद झाले होते. मी एकटी सोफ्यावर बसून छताकडे टक लावून पाहत होते. मी खूप त्रासले होते की आता मी काय करणार. मला काहीच समजत नव्हते. जर मी त्यांचे बोलणे मांडले नाही तर त्या माझ्या मुलीसोबत न जाणे काय वागणूक करतील. स्नेहा पार्लरला गेली होती आणि नोकर इकडे तिकडे लपत फिरत होते, कारण घरातील वातावरण कोणत्या तरी वादळाची चाहूल देत होते. माझ्या डोळ्यांसमोर वारंवार स्नेहाच्या सासूचे टोमणे येत होते आणि माझ्या भावाचे अरुणचे ते उदास रूप येत होते, ज्याला मी काल रात्री अपमानित केले होते. मी विचार करत होते की काश मी अरुणशी बोलले असते. कदाचित त्याने काही उपाय काढला असता. तो नेहमी माझ्या अडचणींचा उपाय काढत आला होता. पण आता काय होणार होते. मी माझ्या भावाला अपमानित करून पाठवले होते. आता ना जाणे तो कुठे असेल. त्याने मला जी भेटवस्तू दिली असती मी तीच विकून काही पैसे काढले असते. माझे डोके खूप वाईट प्रकारे बिघडले होते. वेळ वाळूसारखी मुठीतून निसटत होती. मी याच विचारात होते की आता मी काय करणार. मी कुठून 50 लाख आणणार. मी कुठून ती हिऱ्याची घड्याळ आणणार. श्रीमंतीचं नाटक तर करून टाकले होते, पण आता हे मला जड झाले होते. मी इतकेही श्रीमंत नव्हते, पण जितके मी खर्च करून टाकले होते त्यामुळे माझी शान वाढली होती. आणि आता मी ही घड्याळ न देता आपली शान कमी करू इच्छित नव्हते. जर मी ती घड्याळ दिली नाही तर ते माहीत नाही माझ्या मुलीसोबत काय वागणूक करतील. माझ्या मुलीला टोमणे देतील की तुझी आई आम्हाला घड्याळही देऊ शकली नाही. मला माझ्या मुलीची काळजी वाटू लागली होती. मी अजून याच विचारात गर्क होते की अचानक बाहेर रस्त्यात एक धोकादायक सायरनचा आवाज गुंजला. हा पोलिसांच्या गाडीचा सायरन होता, ज्याच्या आवाजाने माझ्या मनाच्या ठोका थांबल्या होत्या. माझा रंग हळदीसारखा पिवळा झाला होता. नोकर घाबरून धावत आले आणि सांगितले की पोलीस इन्स्पेक्टर दरवाजाजवळ उभे आहेत आणि तुमच्याबद्दल विचारत आहेत. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला वाटले की कदाचित स्नेहाच्या सासूने पोलीस पाठवले आहेत किंवा कदाचित माझ्या खोट्याचा भांडाफोड झाला आहे. मी भिंतीचा आधार घेत थरथरत्या शरीरासह लाऊंजमध्ये पोचले. माझे मन खूप वाईट प्रकारे घाबरत होते. मला समजत नव्हते की आज हे पोलीस माझ्या घरी कसे आले. मी तिथे पोचले तर समोर एक इन्स्पेक्टर उभा होता, ज्याच्या हातात रिकामा लिफाफा आणि एक रक्ताने माखलेले भेटवस्तूचे पाकिट होते, जे पाहून माझे रक्त गोठले. इन्स्पेक्टरच्या चेहऱ्यावर एक विचित्र दुःख आणि सहानुभूती होती. त्याने मला पाहताच ओळखले आणि कोणताही प्रश्न न विचारता ते सामान टेबलवर ठेवले आणि हळू आवाजात म्हणाला की स्वाती मॅडम, आम्हाला रस्त्याच्या कडेला एक मृतदेह सापडला आहे, ज्याची ओळख अरुण नावाने झाली आहे आणि त्याच्या मुठीतून हे वस्तू सापडल्या आहेत, ज्या कदाचित फक्त तुमच्यासाठी आहेत. माझ्या कानात अरुणचे नाव कोणत्या तरी स्फोटासारखे गुंजले.
मी अविश्वासाने इन्स्पेक्टर साहेबांना पाहिले आणि नंतर टेबलावर ठेवलेल्या त्या वस्तूंना. मला समजत नव्हते की इन्स्पेक्टरने अजून काय सांगितले आहे. मला आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. इन्स्पेक्टर साहेब, हे तुम्ही काय सांगत आहात की तुम्ही खोटे बोलत आहात? मला काही समजले नाही. पहा स्वाती मॅडम, आम्ही काही चुकीचे सांगत नाही. आम्हाला रस्त्याच्या कडेला एक मृतदेह सापडला आहे ज्याचे नाव अरुण होते आणि त्यांच्या हातात ही वस्तू होती जी कदाचित तुमच्यासाठी होती. त्या भेटवस्तूतून अजूनही रक्ताचा वास येत होता. हे माझ्या सख्या भावाचे रक्त होते. तो भाऊ जो काल रात्री माझ्या दरवाजावर अपमानित झाला होता. मी थरथरत्या हाताने ते पाकिट उचलले तर माझे हात रक्ताने लाल झाले. मी थरथरत्या बोटांनी पाकिट उघडले तर आतून एक लाकडी फार मौल्यवान आणि सुंदर बॉक्स बाहेर आला, ज्याच्या सोबत एक पत्र चिकटवलेले होते, जे एक डायरीचे फाटलेले पान होते आणि त्यावर ठिकठिकाणी रक्ताचे डाग होते. मी ते पत्र उचलले आणि वाचू लागले तर माझ्या डोळ्यातून अश्रू टपटप कागदावर पडू लागले होते आणि शब्द धूसर होऊ लागले होते. अरुणने आपल्या वाकड्या तिकड्या लिखाणात लिहिले होते, जे पाहताच माझे मन बंद होऊ लागले होते. माझी प्रिय बहीण स्वाती. हे 4 शब्द वाचताच माझ्या डोक्यात भूतकाळाचे एक एक क्षण जोरात उघडले आणि मला तो प्रसंग आठवला जेव्हा मी लहान होते आणि मी खूप तापाने तपत होते तर लहान अरुण माझ्या डोक्यावर येऊन बसला. सारी रात ओल्या फडक्यांनी शेकत राहिला आणि वारंवार हेच सांगत होता की माझी प्रिय बहीण लवकर बरी हो, मी तुझ्यासाठी बाहुली आणेन. त्याने माझी खूप काळजी घेतली होती. त्याच्या काळजीमुळे मी लवकर बरी झाले होते. मी हुंदके देत पुढे वाचले. तुला आणि स्नेहा मुलीला लग्नाचे खूप खूप अभिनंदन. मी जाणतो काल रात्री जेव्हा मी आलो तेव्हा तुला खूप लाज वाटली. माझे कपडे घाणेरडे होते आणि माझी अवस्था भिकाऱ्यासारखी होती. मला माफ कर बहीण, जर तुझी माझ्या कारणाने बदनामी झाली असेल तर. या शब्दांनी माझ्या काळजात छुरी खुपसली. मला आठवले जेव्हा आमचे वडील या जगातून गेले तेव्हा घरात खाण्यापर्यंत काही नव्हते. तेव्हा अरुणने आपला शाळेचा गणवेश काढून एका गॅरेजमध्ये लहानशा नोकरीला सुरुवात केली होती की मी शाळेत जाऊ शकेन. तो सारा दिवस काळ्या तेलात लपटलेला राहत असे, पण संध्याकाळी जेव्हा घरी येत असे तेव्हा आपल्या घाणेरड्या हातात लपवून माझ्यासाठी टॉफी आणत असे आणि म्हणत असे की गुड्डी, तू काळजी करू नको, तुझा भाऊ आहे ना, तुला कधी उदास होण्याची गरज नाही. तू कधी हे विचार करू नको की तू एकटी आहेस, मी नेहमी तुझ्यासोबत राहीन. तो माझ्यासाठी काय काय करत नव्हता आणि आज या भावाने माफी मागितली होती की तो माझ्या लायक नाही. मी हुंदके देत पत्र वाचत राहिले. पण तू तर जाणतेस ना की मी लग्न केले नाही, कारण मला तुझी काळजी होती ग. जेव्हा तू लहान होती तेव्हा वडिलांच्या मरणानंतर मी वचन दिले होते की तुला राजकन्येसारखं वाढवेन. मी माझे शिक्षण सोडले, मजुरी केली की तू शिकशील आणि जेव्हा तुझे लग्न झाले तेव्हा मी तुला श्रीमंत घरात पाठवले आणि स्वतः मागे हटलो की माझी गरिबी तुझ्या सुखांवर सावली टाकू नये, की माझ्या कारणाने तू कधी बदनाम होऊ नयेस. या कारणाने मी तुझ्याशी कधी संपर्क केला नाही. मी आता चांगले समजले की तुझ्या जवळ जाणे बरे नाही. माझ्या डोळ्यांसमोर तो दिवस फिरू लागला जेव्हा माझे लग्न होते आणि मला दागिने देण्यासाठी अरुणने आपल्या अर्ध्या जमिनीचा शेवटचा तुकडाही विकला होता आणि स्वतः भाड्याच्या कच्च्या घरात राहायला गेला होता. लग्नाच्या दिवशी तो पाहुण्यांपासून लपत फिरत होता की कोणी विचारू नये की वधूचा भाऊ मजूर का आहे आणि आज पुन्हा त्याने तीच गोष्ट सांगितली होती. त्याने माझे लग्न इतके थाटामाटात केले होते, पण तो स्वतः माझ्या सासरच्या लोकांसमोर जास्त दिसला नव्हता. तो लपत लपत माझ्या लग्नाची सगळी व्यवस्था पाहत होता. त्याने मला प्रत्येक गोष्ट दिली होती. पत्राच्या शेवटच्या शब्दांनी मला पूर्ण तोडून टाकले होते. पण काल मला कळले की स्नेहाचे लग्न आहे, तर माझे मन मांडले नाही ग. मी विचार केला, रिकाम्या हाताने कसे जाणार. माझ्याकडे तर काही नव्हते, फक्त या जुन्या घराच्या शिवाय जे वडिलांची शेवटची निशाणी होते. मी ते कच्चे घर विकले. स्वाती, हो ते घर जिथे आपण लहानपणी खेळत होतो, जिथे अंगणात झाडे होती, ज्याच्या सावलीत आपण सगळे उन्हाळे घालवत होतो, मी ते सगळे विकले. आपली छत विकली, आपले घर विकले
की मी माझ्या भाचीच्या नवऱ्यासाठी ही भेटवस्तू विकत घेऊ शकेन. कारण मी ऐकले होते की तुझे व्याही फार श्रीमंत आहेत आणि त्यांना हिरे आवडतात. त्यामुळे मी आपल्या साऱ्या आयुष्याच्या कमाईने ही घड्याळ विकत घेतली की तुझ्या मुलीच्या सासरच्या घरात तुझे डोके उंच राहील. मी आपला एक एक रुपया या घड्याळात घातला आणि तुझ्या जवळ आलो होतो. मी तडफडून टेबलावर ठेवलेल्या त्या बॉक्सचे झाकण उघडले तर आत निळ्या मऊ कापडावर ती हिऱ्याची घड्याळ चमकत होती, ज्याच्या चमकात अरुणच्या पूर्ण आयुष्याची कमाई सामावली होती. ही घड्याळ नव्हती, हे अरुणचे घर होते. ही त्याची छत होती, हे त्याच्या म्हातारपणाचा आधार होता, ज्याला त्याने माझ्या खोट्या अभिमानासाठी बलिदान केले होते. घड्याळच्या काचेवर अरुणच्या रक्ताचा एक डाग साठला होता, जो ओरडत ओरडत मला उदास करत होता. मी पत्राचे शेवटचे शब्द वाचले जेव्हा मी दरवाजाजवळ पोचलो आणि तुने मला ओळखण्यास नकार दिला आणि मला नोकर म्हटले तर माझ्या मनाचे 1000 तुकडे झाले. पण मी तुझ्या डोळ्यात भीती पाहिली तर मी समजलो की तू आपली इज्जत वाचवू इच्छितेस. त्यामुळे मी शांतपणे बूट साफ करू लागलो. मी खरं सांगतो स्वाती, मी तुझ्या पाहुण्यांचे बूट साफ करत होतो तेव्हा मला आपली बदनामीचे दुःख नव्हते, तर मला आनंद होता की मी तुझ्या काही कामी येत आहे. मी प्रत्येक बूट साफ करताना प्रार्थना केली की वरचा देव माझ्या बहिणीचे आयुष्य चांगले करू. जेव्हा तुने मला पैसे फेकले आणि धक्के देऊन बाहेर काढले तेव्हा मी तिथून निघून आलो, कारण मी इच्छित नव्हतो की माझ्या कारणाने तुझी बनत असलेली गोष्ट बिघडावी. मी जातो स्वाती, नेहमी नेहमीसाठी. फक्त ही शेवटची भेटवस्तू स्वीकार आणि नेहाला सांग की तिचा मामा गरीब नक्कीच होता, पण बेईमान नव्हता. या घड्याळात माझ्या आयुष्याचा एक एक श्वास सामावला आहे. मी भुकेला होतो, तहानलेला होतो, पण मी आनंदी होतो की मी माझ्या बहिणीचा मान राखला. मी खूप मनाने आपल्या पूर्ण आयुष्याच्या कमाईने ही घड्याळ विकत घेतली आहे. याला कधी वाया घालवू नको. ही माझे पूर्ण आयुष्य आहे, हे माझे घर आहे. मी जातो स्वाती, तुझ्या आणि स्नेहाची काळजी घे. माझ्या प्रिय बहीण स्वाती, तुझा प्रिय भाऊ अरुण. माझ्या घशातून एक किंकाळी बाहेर पडली आणि मी जमिनीवर कोसळले. मी ते पत्र आपल्या छातीला लावले आणि दळकाया फोडून रडू लागले. मला आठवत होते की काल रात्री जेव्हा मी अरुणवर पैसे फेकत होते तेव्हा अरुणच्या डोळ्यात किती दुःख होते. तो किती थकलेला होता, तो किती त्रासात होता, तो किती भुकेला होता. त्याने 2 दिवसांपासून काही खाल्ले नव्हते आणि मी त्याला पाण्याचा एक ग्लासही विचारला नव्हता. मी त्याला नोकर बनवले होते आणि त्याला प्रेमाचे 2 शब्दही बोलले नव्हते. तो बूट साफ करत राहिला आणि मी आज जेवणाच्या सुगंधात पाहुण्यांसोबत हसत राहिले. मी त्याला किती त्रास दिला. माझ्या कारणाने माझ्या भावाची ही अवस्था झाली. मी आपले केस उपटू लागले. मी स्वतःला शिव्या देऊ लागले की हाय, मी मरते का नाही. मी हिऱ्यांच्या बदल्यात भाऊ विकला. मी दगडांच्या बदल्यात रक्त विकले. ही 50 लाखांची घड्याळ नाही, हे माझ्या भावाचे आयुष्य आहे. ही माझ्या भावाचा मृत्यू आहे, ज्याला मी आपल्या हातांनी गमावले. हे मी काय केले? भाऊ, मला माफ करा. मी मानते माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण कृपया कृपया परत या. मला तुमच्याशी बोलायचे आहे. अरुण, कृपया परत या. अजून तर मला तुमच्याशी इतके बोलायचे होते. मला तुमच्यासोबत आपले लहानपण आठवायचे होते. मी किती वर्षांपासून तुम्हाला पाहिले नव्हते. वर्ष निघून गेली होती आणि काल जेव्हा तुम्ही आलात तेव्हा मी तुम्हाला बदनाम करून धक्के देऊन आपल्या घरातून बाहेर काढले. अरुण, कृपया मला माफ करा आणि परत या. इन्स्पेक्टर, जो शांतपणे हे सगळे पाहत होता, त्याच्या डोळ्यातही अश्रू आले. त्याने पुढे येऊन माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि भरलेल्या आवाजात म्हणाला की मॅडम, स्वतःला सांभाळा. तुमचा भाऊ एक खूप चांगला माणूस होता. मी माझ्या नोकरीत हजारो मृतदेह पाहिले आहेत, पण असे मृतदेह नाही पाहिले ज्याच्या चेहऱ्यावर शांतता असेल आणि मुठ्ठीत आपल्या लोकांसाठी भेटवस्तू असेल. तो मरेपर्यंत या घड्याळाला संरक्षित करत राहिला. कदाचित त्यांना माहीत होते की ही घड्याळ तुमची इज्जत आहे. ते तुमचे भाऊ होते. त्यांना तुमच्याबद्दल सगळे माहीत असेल. त्यांना माहीत असेल की तुम्हाला कशाची गरज आहे. त्यांनीच तुम्हाला वाढवले आहे, त्यामुळे ते तुम्हाला खूप चांगले ओळखत असतील. मी रडत डोके उचलले आणि ती घड्याळ पाहिली, ज्याच्या एक एक टिकटिकमध्ये मला अरुणच्या मनाचा ठोका ऐकू येत होता. भूतकाळाची गोष्ट माझ्या डोळ्यासमोर चालू होती.
अरुणचे मला खांद्यावर बसून मिळत नेणे, अरुणचे सणांवर आपले कपडे न शिवता माझे कपडे शिवून देणे, मला बांगड्या आणून देणे, अरुणचे आपल्या तरुणपणात म्हातारे होणे फक्त यासाठी की मी आपल्या तरुणपणात आनंदी राहावे. आणि नंतर काल रात्री तो शेवटचा नजारा, जेव्हा तो लंगडत अंधारात कुठेतरी नाहीसा झाला होता आणि मी मागे वळूनही पाहिले नव्हते. मी तडफडून म्हणाले की अरुण भाऊ, मी हे काय केले? तू माझ्या खोट्या इज्जतीसाठी आपला खरा जीव दिला. अरे मी तर तुझ्या पायाची धुळही नव्हते. तू मला का सांगितले नाहीस की तू घर विकले आहेस? मी असं लग्न भाड्यात टाकले असते, मी असं सासरचे लोक झाले असते. मला तू हवा होतास भाऊ, मला तू हवा होतास. मला माफ कर. माझे रडणे इतके धोकादायक होते की घराच्या भिंतीही थरथरत होत्या. पण या पश्चातापाची वेळ निघून गेली होती. अरुण निघून गेला होता, फक्त त्याची निशाणी शिल्लक राहिली होती. ती निशाणी जी आता माझ्यासाठी एक परीक्षा बनली होती. मी थरथरत्या हाताने ती रक्ताने माखलेली घड्याळ उचलली आणि या घड्याळावर लागलेल्या अरुणच्या रक्ताच्या वासाने माझ्या आत झोपलेल्या माणसाला पूर्ण झटका देऊन जागं केलं होतं. आता मी ती स्वाती नव्हते, मी आता अरुणची बहीण बनले होते. मी माझ्या डोळ्यातून अश्रू पुसले आणि एका झटक्यात उभी राहिले. माझ्या डोळ्यात आता दुःखासोबत एक आग होती, सुडाची आग नाही तर सत्याची आग. मी ठरवले होते की आता मी काय करणार. मी इन्स्पेक्टरकडे पाहिले आणि म्हणाले की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही साक्षीदार राहा. माझा भाऊ आजही जिंकला. मी हारले, पण मी आता त्याच्या विजयाचा जल्लोष साजरा करणार. मी ही घड्याळ घेऊन तिथेच जाणार जिथे त्याची बदनामी झाली होती आणि जगाला सांगेन की एक मजूरचे मन राजासारखे मोठे असते. मी सगळ्यांना सांगेन की तो माझा भाऊ होता, ज्याला रात्री सगळ्यांनी बदनाम केले होते, ज्याला मी बदनाम केले होते. मी त्याचे सत्य सगळ्यांसमोर आणणार आणि त्याचा विजयाचा जल्लोष साजरा करणार. मी ती घड्याळ मुठ्ठीत बंद करून घेतली आणि दरवाजाकडे पावले टाकली. बाहेर संध्याकाळ खोल झाली होती, पण मला आता अंधाराची भीती वाटत नव्हती, कारण माझ्याकडे भावाच्या रक्ताचा प्रकाश होता. लग्नाच्या हॉलमध्ये यावेळी खूप आनंद पसरला होता आणि प्रकाशांचं एक वादळ आलेलं होतं. सर्वत्र हास्य आणि महागड्या सुगंधांनी हवा सुंदर बनवली होती. स्टेजवर स्नेहा वधू बनून बसली होती आणि तिच्यासोबत नवरा शेरवाणी घालून हसत होता, तर स्नेहाच्या सासू आणि नंदा अभिमानाच्या बाहुल्या बनून समोरच्या खुर्च्यांवर बसल्या होत्या आणि वारंवार दरवाजाकडे पाहत होत्या की मी कधी येईन आणि हिऱ्याची घड्याळ घेऊन येईन, ज्याची अट त्यांनी ठेवली होती. सासूच्या चेहऱ्यावर एक विजयाचं हसू होतं. त्यांना विश्वास होता की मी आपले नाव वाचवण्यासाठी कुठून तरी व्यवस्था करून टाकेन. पण त्यांना ही बातमी नव्हती की मी जी व्यवस्था करून येत आहे ती त्यांच्या सगळ्या आयुष्यांना लाजिरवाणी करेल. या क्षणात हॉलच्या मोठ्या दरवाजावर एक गाडी येऊन थांबली आणि त्यातून मी उतरले. माझी अवस्था पाहून दरवाजाजवळ उभ्या लोकांनीही आश्चर्य केले, कारण माझे केस विखुरलेले होते, डोळ्यांचं काजळ वाहून गालांवर साठलं होतं आणि महागडी साडी ठिकठिकाणी रक्ताने माखलेली होती. पण माझ्या चेहऱ्यावर एक विचित्र धैर्य आणि हातात एक अशी मजबूत पकड होती जी मी थोपवून ठेवली होती. मी एक नजर या चमकदार हॉलकडे टाकली, जिथे श्रीमंती, हास्य आणि खोट्या शाणाचा बाजार फिरत होता. मला या प्रकाशांची घृणा येऊ लागली. मला प्रत्येक बल्बच्या प्रकाशात माझ्या भावाचे, अरुणचे मिटलेले डोळे दिसू लागले. मी लांब पावले टाकत हॉलच्या आत आले, तर एकदम शांतता पसरली. गाणी बंद केली गेली आणि सगळ्या पाहुण्यांच्या नजरा माझ्यावर खेळल्या. माझी ही अवस्था पाहून सगळे घाबरून उभे झाले. स्नेहाच्या सासूने कपाळावर आठ्या घातल्या आणि रागाने आपल्या जागेवरून उठल्या. त्या पुढे येऊन कठोर आवाजात म्हणाल्या की हे काय तमाशा आहे स्वाती बहीण? हे काय रूप बनून तुम्ही इतक्या मोठ्या समारंभात आलात? तुम्हाला जरा तरी शिष्टाचार नाही? आणि ती वस्तू कुठे आहे ज्याचे तुम्ही वचन दिले होते? आणली आहे की नाही? की रिकाम्या हाताने आलात आमची नाक कापायला? मी एक शब्दही बोलले नाही. मी त्यांना अशा नजरेने पाहिले की त्या मागे हटल्या. मी थेट स्टेजकडे वळले. माझ्या पावलांचा आवाज हॉलच्या शांततेत गुंजत होता. मी स्टेजवर चढले आणि तिथे ठेवलेला माईक हातात घेतला. माझा हात थरथरत होता, पण माझा निर्धार दगडासारखा मजबूत होता. मी माईक आपल्या ओठाजवळ नेला आणि माझा आवाज पूर्ण हॉलमध्ये गुंजला. या शहराच्या श्रीमंत लोकांनो,
इज्जतदार लोकांनो, आज मी स्वाती तुम्हा सगळ्यांना एक अशी गोष्ट सांगू इच्छिते जी कदाचित तुम्हा सगळ्यांना आतून हादरवून टाकेल. ही गोष्ट एक अशा भावाची आहे ज्याला काल रात्री तुम्हा सगळ्यांनी आणि मी या हॉलच्या बाहेर भिकारी समजून धक्का दिला होता. हॉलमध्ये मृत्यूसारखी शांतता झाली. प्रत्येक माणूस आश्चर्याने मला पाहत होता. मी आपली मूठ उघडली आणि ती रक्ताने माखलेली घड्याळ हवेत हलवली, ज्याच्या काचेवर अरुणचे रक्त अजूनही लागलेले होते, आणि ओरडून म्हणाले की पहा या घड्याळाला, नीट पहा. ही पूर्ण 50 लाखांची हिऱ्यांची घड्याळ आहे, ज्याची मागणी माझ्या मुलीच्या सासूने केली होती आणि सांगितले होते की जर ही न मिळाली तर रिसेप्शन होणार नाही. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे ही घड्याळ कुठून आली आहे? ही माझ्या त्या भावाची, अरुणची कमाई आहे, ज्याला काल रात्री मी आपल्या दरवाजातून धक्के देऊन बाहेर काढले होते. तोच अरुण जो फाटके जुने कपडे घालून इथे उभा आणि ज्याला तुम्ही लोकांनी आणि मी नोकर समजून बूट साफ करवले होते. हो, तो माझा सख्खा भाऊ होता. तो कोणी नोकर नव्हता, तो माझा बाप होता, तो माझी आई होता. त्याचे पूर्ण आयुष्य माझ्या सुखांसाठी संपले होते. त्याने लग्न केले नाही की मी राजकन्यासारखे राहू शकेन. आणि काल जेव्हा त्याला कळले की माझ्या मुलीचे सासरचे लोक इतके श्रीमंत आहेत, तर त्या गरिबाने आपले एकटे डोके लपवण्याचे ठिकाण, आपले घराण्याचे घर विकले, आपले सगळे विकले की तो तुमची ही भुकेली आणि लबाडाट पूर्ण करू शकेल. तोही घड्याळ घेऊन आला होता, पण मी दौलतीच्या नशेत अशी आंधळी झाले की मी त्याला ओळखण्यास नकार दिला. मी त्याचे घाणेरडे कपडे पाहिले, पण त्याचे स्वच्छ मन पाहिले नाही. मी त्याच्याकडून तुमचे बूट साफ करवले आणि तो शांतपणे करत राहिला, कारण तो माझी इज्जत वाचवू इच्छित होता. तो भुकेला होता, तहानलेला होता. 2 दिवसांपासून त्याने काही खाल्ले नव्हते, पण तरीही त्याने तक्रार केली नाही. तो असा भाऊ होता ज्याने आपल्या बहिणीला वाढवण्यासाठी सगळे पणाला लावले. तो स्वतः शिकला नाही, मला शिकवले होते. त्याने आपली कोणतीही इच्छा पूर्ण केली नव्हती, पण माझी प्रत्येक इच्छा बोलण्याआधीच पूर्ण केली होती. त्याने कधी आपल्यासाठी कपडे बनवले नव्हते, पण मला कधी जुन्या कपड्यात राहू दिले नव्हते. हो, जो काल आला होता आणि बूट साफ करत होता तो माझाच भाऊ होता. आणि जेव्हा तो इथून निघाला तेव्हा रस्त्यावर एका अपघातात मेला. माझा घसा बंद झाला होता आणि अश्रू माझ्या चेहऱ्यावर वाहू लागले होते. मी रडत म्हणाले की तो मेला आणि मरेपर्यंत त्याने ही घड्याळ आपल्या मुठ्ठीत दाबून ठेवली. त्याच्या हाडा मोडल्या, पण त्याने तुम्ही दिलेली अट मोडू दिली नाही. या घड्याळात हिरे जडलेले आहेत. ही कोणती वस्तू नाही, हे माझ्या भावाचे गोठलेले अश्रू आहेत. आणि त्याच्या पट्ट्यावर जो लाल डाग आहे हा रंग नाही, हे त्याचे रक्त आहे. त्याचे आयुष्य आहे, त्याची पूर्ण कमाई आहे. मी नवरदेवाजवळ गेले, जो लाजीरवाणेपणाने डोके खाली घालून बसला होता. मी ती घड्याळ त्याच्या हातात दिली आणि म्हणाले की हे घ्या बेटा, ही तुमची भेट आहे. याला आपल्या मनगटावर बांधा आणि मज्जेत वेळ पहा. पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही या घड्याळात वेळ पाहाल तेव्हा तुम्हाला माझा तो भाऊ आठवेल, जो तुमचे बूट साफ करत होता आणि ज्याच्या रक्तामुळे आज तुम्ही इथे बसला आहात. बांधा याला. ही जगातील सर्वात महागडी घड्याळ आहे, कारण याची किंमत एका माणसाचा जीव आहे. पूर्ण हॉलमध्ये वादळ आले होते. बायका रडू लागल्या होत्या. पुरुषांचे डोके लाजीरवाणेपणाने भरले होते. स्नेहाच्या सासू आणि नंदा ज्या काही वेळापूर्वी अडकून बसल्या होत्या, आता जमिनीत कोसळत होत्या. त्यांचा अभिमान मातीत मिळाला होता. मी स्नेहाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले की माझ्या लेकी, आज तुझ्या मामाने तुला ते दागिने दिले आहेत जे जगातील कोणताही राजा आपल्या मुलीला देऊ शकत नाही. त्याने आपला जीव देऊन तुझे घर वसवले आहे. आता तू आपल्या घरात जा आणि आनंदी राहा. पण माझी एक गोष्ट लक्षात ठेव, कधी आपला भूतकाळ विसरू नको आणि कधी कोणत्या गरिबाच्या फाटक्या कपड्यांना पाहून त्याला तिरस्काराने पाहू नको. कारण असू शकते की त्या फाटक्या कपड्यात कोणता तरी चांगला माणूस लपलेला असेल, ज्याच्या पायाची धूळही आपण श्रीमंतापेक्षा जास्त मौल्यवान असेल. हे बोलून मी स्टेजवरून खाली उतरले. माझी पावले डगमगत होती, पण आता मी मोडलेली नव्हते. मी माझ्या खोट्या अभिमानाला पूर्ण संपवले होते. मी थेट दरवाजाकडे वळले. मला आता कोणाची काळजी नव्हती. मला आता माझ्या भावाजवळ जायचे होते. त्याच्या थंड शरीराला मिठी मारून माफी मागायची होती.
हॉलमध्ये सगळे लोक इज्जतीने उभे झाले, पण मी मागे वळून पाहिले नाही. मी त्या प्रकाशांना नेहमीसाठी सोडून त्या अंधाराकडे जात होते जिथे माझ्या भावाचा मृतदेह पडला होता. आणि मला वाटत होते की अरुण माझा हात धरून हसत आहे आणि सांगत आहे की स्वाती, तू जिंकलीस. अरुणने जाता जाताही मला शिकवले की नात्यांचे महत्त्व आणि माया जगातील प्रत्येक दौलतीपेक्षा मोठी आहे. माणसाची खरी ओळख त्याचे कपडे किंवा बँक बॅलन्स नाही, तर त्याचे मन आणि त्याची ओळख असते. आपण अनेकदा समाजाच्या खोट्या गोष्टी आणि लोक काय म्हणतील या भीतीने आपल्या सख्ख्या रक्ताला नाकारतो. त्यांची गरिबी आपली बदनामी समजतो. पण आपण हे विसरतो की जी इज्जत आणि माया एका गरीब नातेवाईकाच्या मनात असते ती मतलबी श्रीमंतांमध्ये कधी मिळत नाही. पश्चाताप माणसाला आतून खाऊन टाकतो. त्यामुळे नात्यांची कदर त्यांच्या आयुष्यात करा, याआधी की खूप उशीर होऊ नये. आणि तुमच्या हातात फक्त एक रक्ताने माखलेली घड्याळ किंवा आठवणी शिल्लक राहू नये. खरे सुख आपल्या सत्याला स्वीकारण्यात आहे, मग ते सत्य कितीही कडवट का असेना. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.